इतर बातम्यांकडे वळूया। अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे। शिंदेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी थेट मित्र पक्षांना आव्हान दिलंय। याल तर सोबत, नाही तर आडवे करू। कुणाला वाटत असेल बिना युतीनं कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत, असं आव्हानच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिलं। यावरच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पाडापाडीची भाषा मोरेंनी करणं बंद करावं, प्रसिद्धीकरता युतीत तणाव निर्माण होईल असं बोलू नये, असे खडे बोल सुनावले। शहरातल्या समस्यांशी या दोन्ही पक्षांना देणं घेणं नसल्याचं म्हणत मनसेनं टीका केली आहे। आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय, याल तर तुमच्यासह, न याल तर आवडे करून या ठिकाणी शिवसेनेचे जे त्या लोकांना निवडून आणण्याचं काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय। कोणाला असं वाटत असेल की विदाउट युतीने विदाउट एक काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आमचं ओपन चॅलेंज आहे, आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत। त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय, शिवसैनिकांना पण सांगतोय, युती होईल तेव्हा होईल, पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आली पाहिजे। अरविंद मोरेंनी तरी निदान मला असं वाटतं की त्याने आडवे पडायची भाषा करू नये, कारण मागच्या निवडणुकीत 2015लाच आमच्या सचिन केमळ त्यांना ऑलरेडी आडवं पाडलेलं होतं आणि आता त्यांना काय प्रसिद्धी काय राहिलं नाही, तर ते काही ना काही बोलतात। युतीचा जो निर्णय आहे ना, हे वरिष्ठ बघतील, खासदार साहेब बघतील, आमचे चव्हाण साहेब बघतील, किंवा आमचे देवनीश मुख्यमंत्री साहेब बघतील, उपमुख्यमंत्री साहेब बघतील, त्यांनी त्याच्यावर पडू नये। पक्ष जो आम्हाला आदेश देईल, जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार। शिंदेंच्या शिवसेनेची विधान परिषद निवडणुकीकरता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। शिक्षक आणि पदवीधरसाठी स्वतंत्र मोर्चे बांधणी शिवसेना करतेय। एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची व्हीसीद्वारे बैठक झाली। निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना आलेल्या आहेत। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिलेली आहे। मोर्चे बांधणी सुरू झाल्याची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ शिवसेनेकडून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता स्वतंत्र मोर्चे बांधणी केली जाते। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र याच्या जिल्हा प्रमुख मंत्री आमदारांची बैठक नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली। या बैठकीत औरंगाबाद, पुणे, नागपूर इथल्या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील सगळे पक्ष युती करणार आहेत, या निवडणुका लढवतील अशी आशा सुद्धा धुसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे। ही मोठी बातमी आहे। मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी बघायला मिळते। यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख आहे। ढळढळीत ठळठळीत असा उल्लेख आहे। दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा होते। मातोश्री या परिसरामध्ये हा बॅनर लावलाय आणि हा बॅनर शिंदेंच्या शिवसेनेनं लावलेला आहे। त्या बॅनरवर लिहिलंय काय, तर यंदा महापौर शिवसेनेचाच असा उल्लेख बॅनरवर आहे आणि मग दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत।